नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पवित्र पोर्टलवर आता जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे। शिक्षक होऊ पाहणाऱ्या सर्व अभियोग्यताधारक मित्रांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय आनंदाचा असणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड होताना दिसत आहेत आणि कोणत्या प्रकारच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत त्यापैकी ही जाहिरात बघून तुम्ही खात्री करू शकता की आता पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्येच आता तुम्हाला पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम देण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। या जाहिरातीला आपण वाचूया। जाहिरातीमध्ये तुम्ही बघा कशा प्रकारे माहिती दिलेली आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये पाहायला भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। परंतु तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरती, पवित्र पोर्टल तसे शिक्षक पात्रता परीक्षा यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील। बघा मित्रांनो, मी तुम्हाला स्क्रीनवर एक स्क्रीनशॉट दाखवतोय। ही जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती टप्पा 1 आणि संस्थेचं नाव दिलेलं आहे इंदिरा शिक्षण संस्था वाळूज, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या दोन्ही स्तरावरच्या ज्या जागा आहेत या जाहिरातीमध्ये दिसणार आहेत। मुलाखतीद्वारे भरती या माध्यमातून केली जाणार आहे। म्हणजे विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडसाठी या ठिकाणी काय केलेली आहे, ही जाहिरात अपलोड केलेली आहे पवित्र पोर्टलवर। यामध्ये शिक्षण सेवक इयत्ता 6वी ते 8वी, पहा 6वी ते 8वी म्हणजे माध्यमिक पेपर 2 साठीची आहे। आणि यामध्ये पहा तुम्ही एकत्रित मानधन किती दाखवलेलं आहे, तर एकत्रित मानधन हे 16,000 रुपये दाखवलेलं आहे। आणि विषय व पदसंख्या विज्ञान सायन्स साठी ही जागा असणार आहे, एक जागा आहे आणि शिकवण्याचं माध्यम मराठी आहे। आरक्षण इथे या ठिकाणी दिलेलं आहे, आरक्षण आहे ओबीसी। आता ही संस्था कोणची आहे, ही आहे इंदिरा शिक्षण संस्था वाळूज व यामध्ये सांगितलेलं आहे की या व्यवस्थापनाच्या न्यू इंग्लिश स्कूल वाळूज, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या 100% अनुदानित शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व्यावसायिक अर्हता धारण करणारे जे काही उमेदवार असतील त्यांना पवित्र पोर्टलमध्ये नोंदणी केलेले उमेदवार, जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत। म्हणजे जर अभियोग्यताधारक, ज्या अभियोग्यताधारकांनी पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली आहे आणि तेच हे काय करू शकतात, विथ इंटरव्ह्यू मध्ये या संस्थेला काय करू शकतात, प्राधान्यक्रम देऊ शकतात। त्यांना ऑनलाईन पद्धतीने काय केलेले आहे, या ठिकाणी आवेदन मागवण्यात आलेले आहे, अर्ज मागवण्यात आलेले। म्हणजे आता तुम्हाला या संस्थेला थेट आवेदन करायचं आहे का, तर नाही मित्रांनो। बघा आता इथे दुसरं पद कोणतं आहे हे मी तुम्हाला सांगतो। अगोदरचं होतं माध्यमिकचं, आता दुसरं आहे उच्च माध्यमिकचं। शिक्षण सेवक कालावधी असणार आहे, तुम्हाला माहिती आहे 6वी ते 8वी साठी 16,000 रुपयाचं मानधन आहे आणि 9वी ते 10वी साठी 18,000 रुपये दर महिन्याचं मानधन असणार आहे। ही जागा इंग्रजी या विषयासाठी असणार आहे आणि शिकवण्याचं माध्यम मराठी आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी ही जागा असणार आहे। आता याच ठिकाणी तुम्हाला आताच याला अप्लाय करायची गरज नाहीये। पवित्र पोर्टल जसं चालू होईल, जसं आपलं रजिस्ट्रेशन होईल तसं त्याच्यानंतर तुम्हाला प्राधान्यक्रम काय होतील, जनरेट करून असाइन करायचे आहेत। असाइन झाल्याच्या नंतर लॉक करायचे आहेत आणि नंतर तुम्हाला काय होतील, रेफरन्सेस येतील। मग तुम्ही जर मेरिटनुसार तुम्हाला ह्या संस्थेचं नाव आलं तर तुम्ही त्या ठिकाणी राऊंड मध्ये विथ इंटरव्ह्यूला या संस्थेला जाऊ शकता। पाहता इथे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 टेट ही परीक्षा दिलेले जे उमेदवार आहेत त्यांनीच काय करायचं आहे, पवित्र पोर्टलवर संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे अशाच उमेदवारांनी जाहिरातीनुसार पवित्र पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे। म्हणजे आता तुम्हाला थेट या संस्थेला अर्ज करता येणार नाही, हे अर्ज तुम्हाला पवित्र पोर्टलला करायचे। म्हणजे तुम्ही पवित्र पोर्टलला नोंदणी करायची आहे, त्याच्यावर रजिस्ट्रेशन करायचंय आणि डाटा सेव्ह आणि लॉक केल्याच्या नंतर जेव्हा तुमच्या लॉग इनला ही शाळा दिसेल त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्याच्यानंतरचा जो काय ते रिकमेंडेशन येत असतात, म्हणजे तुमच्या मेरिटनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या माध्यमानुसार, तुमच्या विषयानुसार जर तुमचा मेरिट तिथे बसला तर तुम्हाला ही संस्था तुमच्या लॉग इन मध्ये दिसणार आणि मग तिथे तुम्ही
विथ इंटरव्ह्यू साठी जाऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमधून आपण काय बघितलं की ही जाहिरात आहे, अशा अनेक जाहिराती पवित्र पोर्टलवर येणार आहेत. त्या जाहिराती तुम्हाला उघडून पाहायच्या आहेत आणि त्यामध्ये किती जागा आहेत, कोणता विषय आहे, माध्यम कोणता आहे, किती पदसंख्या आहे, तुमची कॅटेगरीला जागा आहे की नाही हे बघायचं आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय संकीर्ण जो काही क्रमांक आहे 218, यामध्ये 7/2/2019 व शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय 2023चा TNT दिनांक 21 जून 2023 नुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे. ऑब्विसली जे DED, BEd, TET, TET1, TET2 हे जे आवश्यक आहे ती तुमची शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता यामध्ये चेक केली जाईल. त्यामध्ये तुम्ही बसाल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या रिकमेंडेशन मिळणार. वरील रिक्त पदांसाठी पवित्र पोर्टल मार्फत मुलाखतीद्वारे पद भरती केली जाणार आहे. रिक्त पदासाठीच्या उमेदवारांची नावे शासनाकडून कळवली जाणार आहेत. जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं की यासाठी मुलाखतीद्वारे पद भरती केली जाणार आहे आणि पवित्र पोर्टल कडूनच रिकमेंडेशन येणार आणि तुम्हाला ती संस्था मिळणार की नाही मिळणार हे तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे संस्थेला तुम्ही वैयक्तिक कोणीही अर्ज करायचा नाहीये अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अध्यक्ष आहे, सचिव यांची दिनांक आणि सही दिलेली आहे तिथे, इंदिरा शिक्षण संस्था, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. तर अशा प्रकारे मित्रांनो पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड व्हायला आता सुरुवात झालेली आहे. 100% अनुदानित शाळा आहे. खाजगी शैक्षणिक संस्था जरी असेल तरी 100% ग्रँटेड आहे. अशा प्रकारच्या अनेक संस्था तुम्हाला पवित्र पोर्टलवर पाहायला भेटणार आहेत. लवकरच तुम्हाला प्राधान्यक्रम देण्याची सुविधा देखील मिळणार आहे. त्यामुळे आता काळजी करू नका मित्रांनो, फक्त अलर्ट राहा. प्राधान्यक्रम कसे द्यायचे याच्यासाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. मी या ठिकाणी निशुल्क तुम्हाला ही सगळी माहिती देत जाणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड.